सर्वांना 77व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. भारताने नुकताच अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. किती आनंद वाटतो, किती छान वाटते. भारत स्वतंत्र झालेला आहे. एक लोकशाही राष्ट्र म्हणून संविधानावर आधारित कायद्यावर चालणारे हे राष्ट्र. आपल्याला संविधान प्रिय आहे, आपल्याला तिरंगा प्रिय आहे. पण या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने त्याचा पाया भक्कम केलेला आहे ते नेमकं काय आहे, तर ते आहे भारताची संस्कृती. भारत काय फक्त 1947 साली निर्माण झालेला देश आहे का? अजिबात नाही. भारत ज्यावेळेस 150 वर्ष इंग्रज राज्य करत होते त्याच्या अगोदर निर्माण झालेला देश आहे का? तर अजिबात नाही. हा, लोकशाहीदृष्ट्या आपल्या भारताला एक विशिष्ट ओळख मिळाली, हेच त्याचं कदाचित वैशिष्ट्य असेल. 1951 साली आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नावारूपाला आलो. पण ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळेस तो जो दिवस होता तो दिवस देखील आपल्याला आठवायचा. ज्यावेळेस लाउंड माउंटबॅटन असे म्हटले होते, इंडिया मेड हॅज गॉड ओन कंट्री. भारताला देवाने बनवलं आहे, त्याचे विभाजन करण्याचा अधिकार आम्हाला नाही. महात्मा गांधी म्हणाले होते, माझ्या शरीराचे तुकडे होतील, देशाचे तुकडे होऊ देणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, कोणाच्या खुळचट डोक्यातून अशी कल्पना बाहेर आलेली आहे की जे भारताचं विभाजन करू पाहत आहेत. हे सगळं झाल्यानंतर देखील धार्मिकदृष्ट्या भारताचं विभाजन झालं. पण याचा किती खोलवर परिणाम झाला असेल. गर्व से कहो हम हिंदू है असं आपण म्हणतो, पण मी हिंदू आहे हा किती मोठा शाप त्या निर्वासित हिंदूंना भोगायला लागलेला आहे. मी हिंदू आहे याचा किती मोठा श्राप त्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या हिंदूंना भोगावं लागलेलं आहे. मी हिंदू आहे हा किती मोठा श्राप त्या पाकिस्तानच्या पेशावरमधून, कराचीमधून, लाहोरमधून, ढाक्यामधून वेगवेगळ्या रेल्वेगाड्यामध्ये ज्यावेळेस त्या रेल्वेगाड्या भारताच्या सीमेत प्रवेश करत होत्या आणि त्या रेल्वे स्टेशनचा आल्यानंतर तिथला जो कोणी रेल्वे मास्टर असेल त्यांनी ते काय दृश्य पाहिलं असेल. रोज 27 रेल्वेगाड्या भरून येत होत्या. जिवंत माणसं नव्हती त्यात. कोणाचं पूर्ण मुंडकं तुटलेलं आहे, कोणाचे दोन्ही हात कापलेले आहेत, कोणाचे पाय कापलेले आहेत, स्त्रियांचे स्तन कापलेले आहेत. त्यांच्या उघड्या छातीवर, त्यांच्या पोटावर, त्यांच्या मांड्यावर, त्यांच्या जांघ्यावर लिहिलेलं आहे, तुम हिंदुओं को हम पाकिस्तान की तरफ से आज़ादी का तोहफा. काय परिस्थिती असेल ती भयानक. आकडा असा सांगतो, साधारण 2 ते 5 लाख हिंदू निर्वासित मारले गेले. त्याला काय दंगलीचं नाव दिलं माहीत नाही. त्याला हिंदू मुस्लिम दंगल असं म्हणलं गेलं नाही. ते फक्त निर्वासित होते. भारत पाकिस्तान पार्टिशनचे ते बळी ठरले असं संबोधलं गेलं. गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणताना देखील काही ठिकाणी मला लाज वाटते. कसं वाटलं असेल त्या आत्म्याला, कसं वाटलं असेल त्या आईला, तिच्या डोळ्या देखत त्या 8 वर्षाच्या मुलीवर हे नराधम एकामागून एक नाही, एकाच वेळी बलात्कार करत होते. त्याही ओरडून ओरडून सांगते, एक एक जण करा. पण या नराधमांना कसली दया आलेली नाही आहे.
त्यांचा जो पाशवीपणा अजूनच ठळकपणे त्यांनी तिथे गाजवलं. एक एक पैसे, दोन दोन पैशाला स्त्रियांच्या शरीराचे सौदे झालेले. त्या पेशावरच्या कुठल्या एका चौकामध्ये, लाहोरच्या कुठल्या चौकामध्ये हिंदू स्त्रियांना नग्न करून बांधून ठेवलेले. त्यांचे व्यवहार केले जातात. ते गुलाम म्हणून बाहेर देशातून विकलं जाण्याचं तिथे योजना आखल्या जात आहेत. काहीच आम्ही करू शकत नाही. जे काही जिवंत आहेत, जे आपलं घरदार, आपली संपत्ती शेकडो वर्ष आपल्या पूर्वजांनी कमवून ठेवलेली संपत्ती सर्व सोडून त्या मुस्लिम बहुल प्रदेशातून निघून मला माझं राष्ट्र मिळेल, मला माझा देश मिळेल, झालेला माझा अन्याय दूर होईल या आशेने या भारतात आले. अजूनही भारताने त्यांना स्वीकारलेलं नाही. सिटीजन्स अमेंडमेंट ॲक्ट CAA हे देखील कायदा करायला आपले हिंदूच त्याला आडकाठी करतात. ज्यावेळेस हे हिंदू निर्वासित म्हणून आपल्या देशात आले, ते कॅम्पमध्ये राहायला लागले. काय परिस्थिती होती? कॅम्प तर काही उभे राहिले नव्हते. काही ठिकाणी मोठमोठे आश्रम, काही मस्जिदमध्ये देखील आपले हिंदू बांधव निर्वासित म्हणून गेले. मुस्लिमांना फार त्रास झाला त्या गोष्टीचा. ते गांधीजींकडे गेले. गांधीजी त्यांना म्हणतात, ते कशाला आले इथे? तिथेच मरायचं होतं ना. त्यांना तसंच तिथून देखील हाकलून देण्यात आलं. 3-3, 4-4 दिवस त्यांना पाणी देखील मिळालं नाही आहे. अन्न फार लांब राहिलं. भुकेने व्याकुळ असलेले सर्व हे मनुष्यगण, या सर्व व्यक्ती काय खायला मिळत नाही म्हणून स्वतःचा हात पोटऱ्या चावता येते, दातात घेऊन ते चावता येते, स्वतःचं रक्त पिता येते. स्वतः 4 वर्षाच्या मुलाला पाणी पाजू शकत नाही म्हणून स्वतःचं मूत्र पाजणारी घटना त्यावेळेस घडलेली. स्वतःचं मूत पाजलेलं आहे आपल्या 8 वर्षाच्या मुलाला. त्यांना तिथे राहून देण्यात आलेलं नाही त्या हिंदूंना. किती घटना आहेत, असे एक घटना आहेत. स्त्रियांच्या उघड्या छाताडीचे स्तन कापून इथे पाठवून देताना घातलेली त्यांनी नीचपणाचा कळस, काय म्हणावं? हे मुस्लिम आहेत का? ते शैतानच असेल. अशा अनेक घटना घडत आहेत.